स्टडी सिम्प्लिफाईड या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत। मी सागर भस्मे। राज्यसेवा मुलाखतीचा मला 3 वेळा अनुभव आहे आणि मी सध्या डायरेक्टर विदर्भ आयएस अकॅडमी अमरावती म्हणून काम बघतो। भरपूर मुलांच्या आम्हाला आलेल्या रिक्वेस्टनुसार या लेक्चरमध्ये पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुस्तकांची यादी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। मित्रांनो, अभ्यास साहित्य तर आपण डिस्कस करणारच आहोत, परंतु माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या प्रवासामध्ये आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आपण इथून पुढल्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यातील सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठलीही स्पर्धा परीक्षा ती कंबाईन असो की राज्यसेवा असो, अभ्यास साहित्य मिळालं की ते वाचनावर भर देतात। मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी वाचनापेक्षा अभ्यास साहित्य हे अभ्यासण्यावर जास्त भर द्यायला हवा। आता अभ्यास करायचा म्हणजे काय, वाचन न करता अभ्यास करायचा म्हणजे काय, तर वाचलेल्या गोष्टीवर विचार करणे, त्याच्यावर मंथन करणे व त्या कन्सेप्ट समजावून घेण्यावर भर द्यावा। नो डाऊट फॅक्ट्स तर तुम्हाला पाठ करायच्याच आहे, त्या मगअप करायच्याच आहे। एमपीएससी करत असताना फॅक्ट्स तितक्याच महत्त्वाच्या आहे, परंतु स्पर्धा परीक्षेचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यावर म्हणजेच कन्सेप्ट समजावून घेण्यावर आणि त्याच्यावर विचार मंथन व डिस्कशन करण्यावर अधिक भर द्यावा असं मला वाटते। एमपीएससीतून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेसाठी 4 बेसिक पिलर मानल्या जातात, ते म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि भारतीय राज्यघटना। मित्रांनो, मी याला बेसिक पिलर यासाठी म्हटलेले आहे की ज्या विद्यार्थ्यांचा या 4 विषयाचा खूप चांगला अभ्यास असतो ते विद्यार्थी एमपीएससीने कंडक्ट केलेल्या कुठल्याच एक्झाममध्ये कधीही नापास होत नाही। त्यामुळे आपल्या एमपीएससीच्या प्रवासामध्ये या 4 विषयांना अत्यंत महत्त्व असणार आहे। परत एकदा सांगतो, ते 4 विषय आहे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यघटना। तर मित्रांनो, कंबाईन एक्झामच्या दृष्टीने आपला पहिला महत्त्वाचा विषय आहे इतिहास। इतिहासाचा अभ्यास करताना ग्रोवर अँड बेल्लेकर हे अत्यंत महत्त्वाचं स्टडी मटेरियल आहे। आता ग्रोवर अँड बेल्लेकरचा अभ्यास करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की याआधी तुम्हाला भारताचा इतिहास, त्यामध्ये घडलेल्या घटना यांचा ॲटलिस्ट थोडा तरी बॅकग्राऊंड माहीत असायला हवा। ज्या मुलांना बिलकुलच इतिहासाचा बॅकग्राऊंड माहीत नाहीये त्यांनी ग्रोवर वाचण्याच्या आधी बिपिनचंद्र जे के सागरनी मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे ते वाचणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला ग्रोवरमधल्या कन्सेप्ट आणि फॅक्ट्स समजायला लागतील। जर तुम्ही डायरेक्ट ग्रोवर पुस्तक वाचायला गेलेत तर तुम्हाला ते जड वाटेल आणि इतिहास हा विषय जो की खूपच मुळात सोपा आहे तो तुम्हाला अवघड होऊन बसेल। त्यामुळे ग्रोवर वाचत असताना पहिल्यांदा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे। आता ग्रोवर हे खूप मोठं पुस्तक आहे, त्यामधल्या सर्वच गोष्टी तुम्हाला पाठ करण्याची किंवा अभ्यासण्याची गरज नाहीये। कंबाईनचा तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा आपल्याला 1857च्या उठावानंतरचा इतिहास यावर भर देण्यात आलेला आहे, तेव्हा ग्रोवर मधील काही स्पेसिफिक चॅप्टर तुम्ही जर कव्हर केले तर ते येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी सफिशियंट असतील। आता ग्रोवर चॅप्टरच्या मागे काही परिशिष्ट किंवा शेड्यूल दिलेले आहेत, ते शेड्यूल तुम्ही वाचण्यावर भर द्यावा, कारण विद्यार्थी त्या शेड्यूलमध्ये कधीही जाऊन दिलेला जो डाटा आहे तो अभ्यासण्याचा प्रयत्न करत नाही। आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार मॅक्झिमम क्वेश्चन हे त्या परिशिष्टावरून आलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे परिशिष्ट वाचण्यावर भर द्यावा। आता कंबाईन एक्झाम आणि राज्यसेवा याच्यामध्ये बेसिक फरक हा असतो की राज्यसेवेपेक्षा कंबाईन एक्झाममध्ये महाराष्ट्राचा इतिहास याच्यावर भर जास्त असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताप्रमाणेच भर देऊन अभ्यासावा। आता महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तक वाचणे आवश्यक आहे। आता 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तक वाचत असताना विद्यार्थ्यांनी त्यातील पहिला व शेवटचा चॅप्टर म्हणजे फर्स्ट अँड 6th चॅप्टर अभ्यासायचा नाहीये, तो आपल्याला कंबाईनसाठी न लागणारा पार्ट आहे। विद्यार्थ्यांनी दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा चॅप्टर अभ्यासण्यावर भर द्यावा। आता 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा अभ्यास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाज सुधारक वाचण्यासाठी डॉक्टर एस गाठाळ यांचं महाराष्ट्रातील समाज सुधारक हे पुस्तक अभ्यासणे योग्य ठरेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा महत्त्वाचा विषय आहे भूगोल। आता भूगोलाचा अभ्यास करत असताना मॅप रीडिंग हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे, हे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे। मॅप रीडिंग करताना स्टडी टुडे पब्लिकेशनचा मॅप हा तुमच्या जवळ असायलाच हवा। स्टडी टुडे पब्लिकेशनचा मॅप हा
फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बनलेला आहे, त्यामुळे तो रेफर करणे योग्य राहील. मॅप रीडिंगवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण भूगोलावर आधारित जे प्रश्न असतात त्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स हे मॅप रीडिंगने सुटणार असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मॅप रीडिंग करतच भूगोलाचा अभ्यास करावा. आता भूगोलावर मार्केटमध्ये भरपूर सारे बुक्स अवेलेबल आहे. त्यांची साईज पण खूप मोठी असते. परंतु हे मोठे पुस्तक वाचण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी बेसिक्ससाठी NCERT चे बुक्स जे की 6वी ते 12वी वाचण्यावर भर द्यावा असं मला वाटते. आत्तापर्यंत मी जेवढ्या कोणत्या MPSC थ्रू झालेल्या एक्झाम क्रॅक केल्या त्यामध्ये मी कोणत्याही मोठ्या पुस्तकाचा आधार घेतलेला नाहीये. साधे NCERT आणि स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचूनच मी माझे बेसिक क्लिअर केले आणि या एक्झाम क्रॅक केल्या. त्यामुळं तुम्हीही NCERT व स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचण्यावर भर द्यावा. आता महाराष्ट्राचा भूगोल हा कंबाईनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यावर जास्त क्वेश्चन असतात. महाराष्ट्राचा भूगोल करण्यासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचे जे नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेले आहे ते पुस्तक अत्यंत योग्य आहे आणि मॅप रीडिंग थ्रू त्यामध्ये व्यवस्थित सर्व डाटा दिला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा भूगोल कव्हर करण्यासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचे महाराष्ट्राचा भूगोल वाचणे योग्य ठरेल. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा विषय आहे अर्थशास्त्र. आता राज्यसेवेची किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना सर्वात अवघड कुठला विषय जात असेल तर तो अर्थशास्त्र. कारण या विषयामध्ये विद्यार्थी जास्त खोलात न जाता त्याच्या फॅक्ट पाठ करण्यावर भर देतात. त्यामुळे त्यांना हा विषय काही काळानंतर अवघड वाटायला लागतो. माझ्या मते हा विषय तुम्ही समजून घेण्यावर जर भर दिला तर तो तुम्हाला नक्कीच सोपा वाटेल. आता यासाठी स्टडी मटेरियल कुठलं असायला हवं तर डॉक्टर किरण देसले सरांचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं अर्थशास्त्र भाग 1 किंवा रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्र भाग 1 हे पुस्तक, यापैकी कोणतेही एक पुस्तक सफिशियंट राहील. परंतु पुस्तकाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी कन्सेप्ट समजावून घेण्यावर भर द्यावा. कारण बदलतं जे स्वरूप आहे स्पर्धा परीक्षेचं त्यामध्ये कन्सेप्ट्सवर जास्त भर देण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर किरण देसले सरांचा अर्थशास्त्र भाग 2 जो की डेव्हलपमेंटसाठी डिवोटेड आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. परंतु तो सर्वच न करता त्यापैकी काही महत्त्वाचे टॉपिक, फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन, पॉप्युलेशन हा जो टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या सिलेबसमध्ये पॉप्युलेशन सेपरेटली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पॉप्युलेशनवर दरवर्षी किमान 2 प्रश्न ते विचारतात. त्यामुळे पॉप्युलेशन हा चॅप्टर तुम्हाला पाठ करणे, मगअप करणे आवश्यक आहे. त्यातील सर्व डाटा तुम्हाला परीक्षेमध्ये रिकॉल झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तो डाटा मगअप करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, दारिद्र्य आणि विकास हे जे टॉपिक आहे हे टॉपिक तुम्ही समजावून घेण्यावर भर द्यावा, जे की डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेले आहे. अशा प्रकारे डॉक्टर किरण देसले सरांचे हे दोन्ही पार्ट जर तुम्ही व्यवस्थित वाचले आणि व्यवस्थित त्यातील कन्सेप्ट समजावून घेतल्या तर अर्थशास्त्र तुम्हाला सोपा वाटेलच आणि परीक्षेतले तुमचे अर्थशास्त्रावर आधारित प्रश्नही चुकणार नाहीत. म्हणून अर्थशास्त्र या विषयासाठी मला किरण देसले सरांचे अर्थशास्त्र भाग 1 व 2 हे पुस्तके योग्य वाटतात. मित्रांनो, आपला पुढचा महत्त्वाचा विषय आहे इंडियन पॉलिटी किंवा भारताची राज्यघटना. भारताच्या राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी हे जे पुस्तक आहे हे बायबल मानले जाते. के सागर पब्लिकेशनने ते मराठीत ट्रान्सलेट केलेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी, जे मुलं ज्यांना इंग्लिश सोपी जाते त्यांनी इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत हे इंग्लिशमध्ये किंवा भारतीय राज्यघटना लक्ष्मीकांत के सागर पब्लिकेशनचं मराठीमध्ये वाचणं सोयीस्कर राहील आणि तेच त्यासाठी योग्य मटेरियल आहे. आता पंचायती राज अभ्यासताना तो तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभ्यासावा लागतो. कारण कंबाईन परीक्षेमध्ये पंचायत राजवर पण भर असतो. तर त्यासाठी ज्ञानदीप पब्लिकेशनचे किशोर लवटे सरांचे यांचे पुस्तक हे सफिशियंट राहील आणि योग्य राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा महत्त्वाचा विषय आहे विज्ञान. आता कोणतीही पूर्वपरीक्षा जी MPSCने कंडक्ट केलेली आहे त्यामध्ये विज्ञानावर दिवसेंदिवस भर देणे वाढतच चाललेलं आहे. त्याचे कारण असे आहे की कुठल्याही मेन्समध्ये आयोगाला विज्ञानावर प्रश्न विचारण्यासाठी फार कमी स्कोप आहे. त्यामुळं पूर्वपरीक्षेमध्ये ते विज्ञानावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स टाकतात. त्यातल्या त्यात बायोलॉजीवर तर जास्तीत जास्त क्वेश्चन असतात. आता बायोलॉजीचे क्वेश्चन हे
विद्यार्थ्यांच्या मते दिवसेंदिवस हार्ड येत चाललेले आहेत आणि मलाही ते हार्ड वाटतात, परंतु जर तुम्ही काही ट्रिक्सचा वापर केला, त्या ट्रिक्स आम्ही पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करणारच आहोत, तर तुम्हाला ते क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. परंतु ट्रिक्सपेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यावर जास्त भर द्यावा असं मला वाटते, कारण ट्रिक्स ह्या लास्ट रिसॉर्ट असतात. जिथं तुमचा अभ्यास कमी पडतो तिथे आपण ट्रिक्स वापरणार आहोत, ज्या की आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करणारच आहोत. तर विज्ञानाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी सुरुवातीला 6वी ते 10वी एकतर NCERT किंवा स्टेट बोर्डाचे पुस्तके वाचणे आवश्यक आहे. ते वाचून झाल्यानंतर त्यातील सर्व कन्सेप्ट आणि सर्व डाटा तुम्ही समजावून घेतल्यानंतर काही लोकल बुक्स लाईक ज्ञानदीप पब्लिकेशन, डॉक्टर सचिन भस्के सरांचं ज्ञानदीप पब्लिकेशनचं जे विज्ञान आहे ते आणि रंजन कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. हे दोन्ही पुस्तक तुम्हाला वाचावे लागतील, कारण डॉक्टर रंजन कोळंबे यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामधून तुमच्या सर्व फॅक्ट्स क्लिअर होतील आणि डॉक्टर सचिन भस्के यांच्या ज्ञानदीप प्रकाशन या पुस्तकामधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणून हे दोन्ही पुस्तकं प्लस NCERT किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं जनरल सायन्ससाठी म्हणजेच विज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना रोज विद्यार्थ्यांनी 1 ते 1.5 तास वर्तमानपत्रे वाचणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रे वाचत असताना लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम हे वर्तमानपत्रे वाचण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. परंतु वेळेचं नियोजन करत असताना 1 ते 1.5 तासापेक्षा जास्त वेळ न्यूजपेपर रीडिंगला देऊ नये. न्यूजपेपर रीडिंग करत असताना परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी कव्हर करणे अत्यंत आवश्यक आहे. न्यूजपेपर बरोबरच विद्यार्थ्यांनी पृथ्वी परिक्रमा व सकाळ पब्लिकेशनचे त्रैमासिक व वार्षिकी वाचणेही अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर किशोर सरांनी स्टडी सिम्प्लिफाईड या ग्रुपवर जे काही करंट अफेअर्सचे लेक्चर तुमच्याशी शेअर केलेले आहेत तेही येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्लाइडमध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे स्टडी मटेरियल म्हणजेच अभ्यास साहित्य डिस्कस केले. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने आणि माझ्या अनुभवावरून ज्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स असतील, ज्या तुम्ही कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त ॲप्लिकेशन्स वापरून किंवा ट्रिक्स वापरून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करता येईल यावर आपण भर देणार आहोत. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड हॅव अ नाईस डे.